छत्रपती शिवाजी महाराज की जय। आताशी रेंज आली बघा, अजून 2-3 तास घेऊ का तुम्ही? आताशी रेंज आली, मला एक मावळा कडाडला, अशी माझी पोरं उभी आहेत काही, अशी पोरं कीर्तनाला सगळी एक एक गड राजांना आणून द्यायला लागली. गडाची संख्या 100 झाली, मावळ्याचे तुकडे हजारावर गेले. हो, मी आणतो राज, मी आणतो राज, मी आणतो राज. गड्यांनो राजा झाला शिवबा सिंहासनी बैसला. गड्यांनो आनंद झाला, महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. हो, माझ्या रायगडावरती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर होणारे असा आनंद होता, खूप आनंद होता. महाराष्ट्राची प्रजा आनंदाने डुलायला लागली. अफजल खान आला, राजाने खान आडवा फाडला. शाहिस्ते खान आला, त्याची बोट राजाने कापली. दिल्ली हादरली, कुतुबशाही पळाली, मुघलशाही पळाली, निजामशाही पळाली. राजावरती एक संकट आलं, आदिलशाहीचं. सिद्धी जोहर नावाचं गड होता. पन्हाळा जिल्हा होता कोल्हापूर. कुणाचा जन्म सोन्याचा झालाय? 5 मिनिटं ऐका, एवढी माझी एक कथा घरी घेऊन जा. या वर्षीच्या कोडोलीचा दुसरा दिवस सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हो माझ्या बहिणींनो, हो माझ्या भावांनो, तरुणांनो, एवढं घरी घेऊन जा. झालंय कीर्तन माझं. वेळा पडला होता 42,000चा आणि गडावरती 1200 मावळे होते. जिल्हा कोल्हापूर, गड पन्हाळा. वेळा सोडायची गरज होती पण वेळा सुटत नव्हता. आतापर्यंत एवढं संकट कधी आलं नव्हतं. 1200 मावळे गडावर होते आणि 42,000 संकट होतं. काय करावं समजत नव्हतं. धो 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 पाऊस पडायला लागला. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की गडावरून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या पाठवायच्या. आणि जोपर्यंत पहारा ढिला आहे तोपर्यंत बाजीप्रभूनं विशाळ गडावरती बांधला सहित मला पोहोचत करायचं. सगळं नियोजन ठरलं. ऐका कोडोलीकर, सातारा, ऐका रे, सगळं नियोजन ठरलं. फक्त आता राजाने एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी उंची, राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची आणि असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. न्हावी समाजाचा पोरगा होता. कोकणामध्ये नेमापूर नावाचं गाव त्याचं. राजांच्या महलात आला आणि राजाला त्यांना असा मुजरा केला. राजा घ्या मुजरा. राजा म्हटलं कशासाठी रे मुजरा? पोरगा म्हटला, राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमचे कपडे मला घालायला द्या. तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि तुमची तलवार मला लावायला द्या. एवढंच नका देऊ राज, तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव सुद्धा मला द्या. मी बसतो राज या पालखीत. मी जातो राजा सिद्धीच्या शामी. आणि राजा म्हटले, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला, मग राजा त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. काय मैत्री असेल. 2 बाजूला 2 पालख्या गेल्या. वेडा आता 100 पावलावर, वेडा आता 20 पावलावर. राजा पळाल्याची बातमी मिळाली. 3 तलवारी बाहेर पडल्या. शिवाची कत्तल झाली. त्याच्या एवढा दुर्भाग्य मृत्यू कोणाचा झाला नाही. साताराकर ऐका, ऊसाच्या कांड्यासारखे त्याचे हात कापले रे. ऊसाच्या कांड्यासारखे पाय कापले. त्याच्या पोटाचे तुकडे केले रे. तलवारीच्या टोकाने त्याचे डोळे बाजूला काढले. बारीक बारीक त्याच्या डोक्याचे तुकडे केले आणि एवढं बारीक मास एका पोत्यामध्ये भरलं. गाठ बांधली. राजांना ते मास सप्रेम भेट पाठवलं. ज्या दिवशी ते मास गडावरती गेलं, राजाने पोत्याची गाठ सोडली आणि आपला जीवलग मित्र, त्या जीवलग मित्राचे बारीक बारीक तुकडे पाहिले आणि हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. महाराज राजा याचा विचार करत होते, त्याच्या बायकोला काय सांगू, याच्या आईला काय सांगू. माझ्यासारखा दिसत होता एवढाच गुन्हा या लेकराचा. ऐका रे, बारीक बारीक तुकड्याचं मांस पाहिलं. राजे रडत होते. मावळ्यांनी राजांचे डोळे पुसले. राजांनी त्या बाळाची माती तिथंच राजांनी त्या बाळाची माती त्याच गडावरती केली. त्याचा दशक्रियाविधी गडावरती केला. त्याचं गंगापूजन गडावरती केलं. अजून त्याच्या आईला माहिती नाही हो. अजून त्याच्या बायकोचं काय काय इतिहास आहे महाराजांचा.
माझ्या बहिणींनी मुलींनी तरुण पोरींनी शिका, या मुलांनी शिका. अरे काय मैत्री आहे, काय इतिहास आहे. मी अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका, 200 कीर्तन आहेत माझी, तानाजी यसाजी, खूप कीर्तन. तुम्हाला वेळ लागेल माझ्या कीर्तनाचं. एकदा जर तुम्ही ऐकायला लागले ना, दुसरं तुम्ही काय ऐकणारे, ऐका ऐका घरी घेऊन जा. मग आता राजाने सगळे विधी केले आणि 20 दिवसानं त्यांनी मापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावात येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहेत. वाऱ्यासारखी बातमी त्या शिवाच्या आईला मिळाली, राजा येणार आहेत, राजा येणार आहेत. तिला वाटलं बाई राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. आईला काय होत, आईला वाटलं राजा येणार म्हटल्यावर माझा पोरगा पण येणार. इतका आनंद झाला, फार आनंद झाला. घर सारून काढलं हो तिनं, आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं. फारच 2 मिनिटं लक्ष देऊन ऐका, जीवाचे कान करून ऐका, कोणी सांगणार नाही तुम्हाला. आंब्याच्या पानाचं तोरण बांधलं, घर सारून घेतलं, आपल्या ठेवणीतली 9वार साडी काढली आणि शिवाच्या बायकोला नेसायला दिली. सुनबाई साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, राजा येणार आहे, तुमचे मालक पण येणार आहेत. इतका आनंद झाला. त्याला वाटलं बाई 6 महिने झाले नवरा पाहिला नाही. मेकअप केलं, डोक्यावर पदर घेतला, कुणीतरी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं आणि गरीबाची पोर राजांची आरती करायला दरवाजात उभी राहिली. कुणी म्हणावं माझा जन्म सोन्याचा झाला, अरे कुणी म्हणावं आमचा जन्म सार्थकी लागला, घेऊन जा रे घरी एक कीर्तन. 1 वर्षभर ध्यानात ठेवा कोडोलीकर. आता ती पोरगी दरवाजात उभी होती. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता नाव्याच्या आळीला, असं म्हणत म्हणत राजे पुढे येत होते. गाव शांत झालं होतं, कारण 10च मावळे होते. एवढे कमी मावळे कसं काय आले? तेवढ्यामध्ये त्या पोरीनं असं गंधामध्ये बोट बुडवलं. राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून ती पुढे सरकली. तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूचा आहे. सुनबाई तुम्ही नका वाळू. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपल्या पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला आणि राजाने पहिला प्रश्न त्या आईला विचारला, आई का त्या मुलीला वाळू दिलं नाही? वाळू द्यायची की तिला, का तिला वाळू दिलं नाही? तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायची. राजा ती शिवाची बायको आहे ना, चाललं असतं की मग का तिचा अपमान केला? आई म्हटली, राज एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. अजून सांगितलंच नाही मी आईला, हिचा मुलगा माझ्यासाठी गेला. या आईला कसं कळलं हिची सून विधवा झाली? आई म्हटली, राज जगाला फसवताल जाणता राजे, एक आईला नाही फसवू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन. तुम्ही मराठ्याच्या आळीला आला, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही आमच्या दारात आला, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा मला दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती, राजा तुम्ही आमच्या घरी यावं, त्याच्या बायकोने तुमची आरती करून तुम्हाला घरात घ्यावं आणि माझ्या हातची पुरणाची पोळी तुम्हाला खायला मिळावी. याच्या पलीकडे माझा पोरगा त्याच्यासाठीच तुमच्याकडे काम करत होता. आज तुम्ही हजर आहेत, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला हजर आहे, माझा पोरगा नाही. माझा पोरगा जर जिवंत असताना राज तर तुमच्या आधी 1 तास गावामध्ये आला असता राज, सगळ्या गावात नाचला असता राज आणि नाचून म्हणला असता, आई राजा आले, राज आई राजा आले ग, राज आई आपल्या घरी राजा आले ग, आई राजा आले ग, राज आई राजा आले ग. ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं, सगळं गाव रडायला लागलं, सगळं कुटुंब रडायला लागलं. सोन्यानं चांदीनं भरली ताट घरामध्ये आली आणि ती आई म्हटली, राजा नको हे मला, काय देऊ आहे तुम्हाला? तुमच्या बाळानं माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासारखा दिसत होता, एवढाच त्याचा गुन्हा, काय देऊ तुम्हाला? अरे कुणी म्हणावं आमचा जन्म सोन्याचा झालाय का? ती आई म्हटली, राजा एकच द्या मला. आतापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याला, शिमग्याला, पाडव्याला, दिवाळीला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, मला एकच द्या राज, इथून पुढे तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले आणि राजा म्हटले, आई तुम्ही मला हे मागितलं ना आज,
जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. तर मग आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली मग राज, तुम्ही जर माझ्या घरी पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरलाय.